अतिशय संवेदनाक्षम असते आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रडारचं काम ते कुंकू करते. म्हणून म्हणता येईल कपाळावर कुंकूला, कारण कुंकू हे चिंचोका आणि हळदीपासून बनलेलं असतंय. एखाद्या वेळी इंचू चावला ना रे भाऊ, तर चिंचोका उगाळून लावून बघ, विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे. मग खरं सांगाय, जर विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे, तर त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्यावरचं टेन्शन नाही का कमी होणार? बघाय बघ बघ, तुला कुंकू लावायचं सांगितल्याबरोबर पुरुषांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केलं. पण पूर्वीच्या काळी आमच्या पुरुषांना ती शेंडी होतं ना रे भाऊ. आता हाय शेंडी काय सापडत नाही. आता नाही शेंडी. शेंडी शेंडी म्हणजे काय? शेंडी म्हणजे शेंडी म्हणजे लावते. हे भाऊ, शेंडी म्हणजे लांबकेच नाही. अरे बाबा, शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदुरूपी टीव्ही मध्ये सद्विचारांचं प्रक्षेपण करणारा अँटेना. आता ते अँटेनाच राहिलं नाही तर कसं तरी मिक्स घुसणार नाही बाबा. आणि विशेष म्हणजे पुरुषांच्या त्या शेंडीरूपी अँटेनाद्वारे पुरुषांच्या डोक्यामध्ये फक्त एकच चॅनल चालतंय, कोणतं? ओन्ली मुंबई दूरदर्शन. म्हणजे पुरुषाला एकच काम असते की नाही, महिनाभर ड्युटी करणे आणि महिन्याचा पगार एका तारखेला घरामध्ये आणून बायकोच्या हातामध्ये केले. पण ते आणलेल्या पगाराचं जीवनभराचं व्यवस्थापन आमच्या याला करावं लागतंय. आणि ते व्यवस्थापन करताना घराचं घरपण राखताना मला सांग आई, तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारचे चॅनल चालते? लेकरांचं संगोपन आहे, मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं शिक्षण आहे, सासू सासऱ्याची सेवा आहे घरामध्ये असले तर. हे सगळे चॅनल तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थितरित्या प्रक्षेपित होण्यासाठी तुझ्या डोक्यावरचा हा जो केसांचा आंबाडा आहे ना काय, हा डिश अँटिना आहे. आता मला सांग, या डिश अँटिनाच्या काड्या जर ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तू कमी केल्या तर तुझ्या मेंदुरूपी टीव्हीच्या पडद्यावर मुंग्या नाही काय ना? त्या युगाची काठे बोदळी दशावतार घेणे. काय झालं? तेव्हापासून घाण वास येते त्या पुतळीचा. या पोतडीचा वास येतोय. अरे भाऊ, ही पोतडी नाही, अरे ही पृथ्वी आहे. हे रंगीत रंगीत तुकडे आहेत, नाही अनेक प्रकारचे देश आहेत, पण ही पृथ्वी आहे. मला बी सोंग नको समजू. हे तुम्ही आम्ही जे आहेत ना आजकालचा मानव, ते मी आहे. आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या लेकरांनी जन्म घेतला ते उद्याचं भवितव्य हे आहे. अरे बाबा, माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी पृथ्वीवर पूर्वीच्या काळी डोंगर होते, नद्या होत्या, पशु होते, पक्षी होते, प्राणी होते. पण माणसानं स्वतःच्या सुखासाठी या पृथ्वीला सगळं बर्बाद करून टाकले. ती बर्बादी म्हणजेच माणसाची बर्बादी आहे. म्हणून तुला सांगतोय, आज तू जे काही कमवतोय ना ते याच्यासाठीच ना रे बाबा. याला चांगलं राहायला घर मिळावं, याला चांगलं सुख मिळावं, त्याच्यासाठीच ना. पण उद्या मला सांग, तुझ्या स्वतःच्या आतताईपणामुळे जर या लेकराला उद्या शुद्ध हवा नाही मिळाली, शुद्ध पाणी नाही मिळालं, श्वास घ्यायला एक सुद्धा हवेचा कण नाही मिळाला, मला सांग वारशामध्ये तू याला काय देणार? म्हणून सांगते मी, तुला जर सुरक्षित राहायचं असेल तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एक तरी झाड लाव. हा ईसा शकून सांगितला, हे का जनार्दनी आनंद झाला, संती जय जयकार केला, हा शकून गुरगुला पाहो तुला गुंगा होईल वैयके, तुला गुंगा होईल वैयके, तुला गुंगा होईल वैयके, तुला गुंगा होईल. बोला विठ्ठल